उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरनं वगळलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख. उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीत. राष्ट्रवादी मुंबई काँग्रेस अध्यक्षपद मागच्या 4 महिन्यांपासून रिक्त. समीर भुजबळ अध्यक्षपदावरून बाजूला झाल्यानंतर अजूनही नवीन अध्यक्षाची निवड नाही. मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडेंची नावं चर्चेत. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना साठवण बॅग खरेदीत घोटाळा. टेंडरपूर्वीच रेट फिक्सिंगसाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट मंत्र्यांची पत्रव्यवहार. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी. नाना पटोलेंची टीका. कृषी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावं, पटोलेंचं आव्हान. ज्या आश्वासनांमुळे लाँग मार्च स्थगित करण्यात आला ती आश्वासनं आणि निलंबन आम्हाला मान्य नाही. सूर्यवंशी परिवाराची प्रतिक्रिया. विटंबना करणाऱ्या दत्ता पवार यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, सूर्यवंशी कुटुंबियांची मागणी. आम्ही आंदोलन थांबवलं नाही तर 1 महिन्यासाठी स्थगित केलं. परभणीतील आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया. सरकारने दिलेली आश्वासनं 1 महिन्यात पाळली नाहीत तर नाशिक इथनं पुन्हा लाँग मार्च काढणार, आंदोलनकर्त्यांचा इशारा. परभणी लाँग मार्च थांबल्यानंतर जितेंद्र आव्हाडांचं सूचक ट्विट. 400 किलोमीटर अंतर पार केलेला लाँग मार्च थांबलाच कसा, आव्हाडांचा सवाल. विशेष दूतांनी काळजीपूर्वक मोर्चा चिरडला, आव्हाडांचा रोख कुणाकडे असा प्रश्न. सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना माफ करा हे बोलणं खूप सोपं. जितेंद्र आव्हाडांकडनं सुरेश धस यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट. सूर्यवंशी प्रकरणामध्ये राजकारण करून पोळी भाजू नका, आव्हाडांचा धस यांना सल्ला. सुरेश धस सांगतात त्याचं सोमनाथ हत्या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या मनाने माफ करू, मात्र तेवढ्याच मोठ्या मनाने तुम्ही सोमनाथ यांना पुन्हा जिवंत करा. सुषमा अंधारेंची एक्सपोज. सुरेश धस यांच्या शिष्टाईने लाँग मार्च थांबला, मात्र संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही आणि सूर्यवंशींच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार, सचिन खरात यांचं वक्तव्य. समान काम समान वेतन यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी पुकारलं काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांनी सकाळपासून कचरा उचलणं केलं बंद. बेकायदा होर्डिंगच्या विरोधात मुंबई महापालिकेचं कोर्टाकडे प्रतिज्ञापत्र. होर्डिंग्सना आळा घालण्यासाठी वर्तमानपत्र आणि टीव्हीचा आधार घेणार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या वाहतुकीमध्ये मोठा बदल. पनवेलहून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार. वेगवेगळ्या कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र. प्रतिसादाअभावी 6000 घरं शिल्लक. महाराष्ट्र परिवहन विभागाची मुंबईत रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी. येत्या 2 महिन्यामध्ये मुंबईमध्ये रॅपिडोसारखी बाईक सेवा सुरू होण्याची शक्यता. मुंबईत मेट्रो 6 वरील स्थानकांच्या कामांना वेग. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो मार्गावरती 13 स्थानकं असून त्यांच्या अंतर्गत कामासाठी MMRDAकडनं तब्बल 366 कोटींचं कंत्राट. 2 वर्षात पूर्ण करावी लागणार कामं. वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि गतिमान एक्सप्रेस या ट्रेनमुळे रेल्वेच्या कमाईमध्ये चांगलीच भरभराट. आगामी आर्थिक वर्षात रेल्वेच्या महसुलामध्ये जवळपास 30 ते 60% वाढ होण्याची शक्यता. मुंबईच्या तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज. मुंबईमध्ये गेल्या 15 दिवसात कमाल आणि किमान तापमानामध्ये 5 ते 6 अंशाची घट. चढ आणि उतार सुरू. राज्यातील धरणं 70% भरलेली. गतवर्षीच्या तुलनेत 20% साठा जास्त. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरण क्षेत्रामध्ये चांगली स्थिती. वेदात सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही ब्राह्मणच. शिवरायांनंतर आता आंबेडकरांसंबंधीच्या वक्तव्यानं सोलापूरकरांवरती टीकेची झोड. राहुल सोलापूरकर यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. जिथे दिसतील तिथे त्यांना जोड्याने मारायला हवं. आमदार जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस देणार. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं विधान.
अभिनेता राहुल सोलापूरकरांचा पुन्हा माफीनामा, पॉडकास्टमधून 2 वाक्य काढून प्रचंड गदारोळ माजवला. आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरती सोलापूरकरांचं स्पष्टीकरण. राहुल सोलापूरकरांचे मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करावेत किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, आमदार रोहित पवारांची मागणी. राहुल सोलापूरकरांनी इतिहासाबद्दल बोलणं टाळलं पाहिजे, मंत्री उदय सामंतांचा सल्ला. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला. पुण्याच्या घरी पोलिसांचा चोख बंदोबस्त. मुंबईमध्ये आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचं राज्यस्तरीय अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. जुनी पेन्शन योजना, मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्था चालकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा होणार. आज भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुनर्वसन समितीची बैठक. या बैठकीचा गोसीखुर्द प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या अधिग्रहणाचा मुद्दा निकाली लागण्याची शक्यता. नवीन उद्योगांसाठी पुढच्या काळामध्ये विदर्भात MIDCकडनं 10,000 एकर जमीन भूसंपादित केली जाईल, उदय सामंत यांची माहिती. समृद्धी महामार्गालगत असलेल्या अवैध ढाबे आणि हॉटेल्सला महावितरण कंपनीची मेहरबानी असल्याची चर्चा. यावरती महावितरण कंपनी किंवा समृद्धी महामार्ग प्रशासनाकडनं कोणतीही कारवाई नाही. पंकजा मुंडेंच्या आदेशानंतर महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी. परळीच्या मेरुगिरी डोंगरासह लोणी आणि लोणारवाडीतील जागांना भेटी दिल्या. गोपीनाथ मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांचा एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील, पंकजा मुंडेंचं विधान. गोपीनाथ मुंडेंनी भाजपच्या जन्मापासून काम केलं, तो पक्ष खऱ्या अर्थाने त्यांनीच उभा केला. नाशिकमधल्या एका कार्यक्रमादरम्यान पंकजा मुंडेंचं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं शिरीष महाराज मोरेंच्या कुटुंबियांना 32 लाखांची आर्थिक मदत. आर्थिक तणावातनं शिरीष महाराजांनी आत्महत्या केली होती. शिरीष मोरे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज. नाशिकमधल्या नाफेड जिल्ह्यातील फेडरेशनकडनं सुमारे 1,589 मेट्रिक टन कांदा 35 रुपये प्रति किलो दराने खरेदी. तो बाजारात चढ्या दराने विकून नाशिक नाफेडला 5.5 कोटी रुपयांचा गंडा. अहिल्यानगरमधल्या श्रीगोंद्यामध्ये पेडगावामध्ये शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्रीवरती बंदी घालण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव. एनर्जी ड्रिंक्सचे लहान मुलांच्या आरोग्यावरती होणारे परिणाम पाहता ठराव. नंदुरबारच्या धडगावमध्ये पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैरकारभार. 1,500हून अधिक आधार कार्ड उघड्यावरती फेकल्याची घटना. मुंबई पोलिसांकडनं यूपीतील मेफेड्रोनचा कारखाना उद्ध्वस्त. 10 कोटींच्या मुद्देमालासह 5 आरोपी आतापर्यंत अटकेत. कोस्टल रोडवरती शनिवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये नाशिकच्या तरुणीचा मृत्यू. भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. सोलापूर पुणे महामार्गावरच्या कंटेनर मिनी बस दुचाकीचा भीषण अपघात. अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी. या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधामध्ये गुन्हा दाखल. वर्ध्याच्या हिंगणघाटामध्ये इंस्टाग्राम स्टोरीमुळे वाद विकोपाला गेल्यामुळे 17 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात. ट्रेलर उलटून कारवरती आदळला. अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी. जखमींवरती MGM रुग्णालयामध्ये उपचार. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 31 नक्षलवाद्यांचा खात्मा. पंचायत निवडणुकीपूर्वी बिजापूरच्या नॅशनल पार्क परिसरामध्ये मोठी चकमक. नागपूरच्या नंदनवन पोलिसांकडनं शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक. शाळेसमोरच्या दुकानामध्ये बसून येणार जाणाऱ्या मुलींची छेड काढत होता. भिवंडीवाडा रस्त्याच्या दुरवस्थेसह कामाच्या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसची निदर्शनं. सार्वजनिक बांधकाम विभाग याला जबाबदार, काँग्रेसचा आरोप. बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या तात्काळ सील करा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या सूचना. शेतकऱ्यांबाबत तडजोड करणार नाही, कोकाटेंचं वक्तव्य. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.